तर फायनली काल बदला पूर्ण झालेला आहे। 19 नोव्हेंबरला ज्यावेळेस ऑस्ट्रेलियानं टीम इंडियाला वर्ल्ड कपच्या बाहेर काढलं होतं तेव्हापासून करोडो लोक वाट बघत होते की कधी ऑस्ट्रेलियाचा बदला घेता येईल आणि तो दिवस कालचा होता। बदलाच म्हणण्यापेक्षा एवढा मोठा बदला केलेला आहे की ऑस्ट्रेलियाला चक्क वर्ल्ड कपच्या बाहेरच काढलेला आहे। कारण ऑस्ट्रेलिया बाहेर जाणार का नाही हे उद्या डिसाईड होणार आहे। जर बांगलादेश आणि अफगाणिस्तानमध्ये जर अफगाणिस्तान जिंकलं तर अफगाणिस्तान आतमध्ये येणार आहे आणि ऑस्ट्रेलिया बाहेर जाऊ शकतो, परंतु ऑस्ट्रेलिया बाहेर जाण्याचे चान्सेस खूप जास्त आहे। तर ऑस्ट्रेलियाला जे बाहेर काढायचं होतं किंवा काल जे हरवलंय, आणि हरवले म्हणण्यापेक्षा ज्या प्रकारे हरवलेलं आहे ते बघून आपण वर्ल्ड कप जिंकल्यासारखा आनंद सध्याच होत आहे आणि यावेळेस खूप जास्त चान्सेस आहेत की इंडियाच वर्ल्ड कप जिंकणार आहे। बदला घ्यायचाय तर ते रोहित शर्मा कडूनच शिकायला पाहिजे, कारण T20 वर्ल्ड कप मध्ये कालची जी इनिंग खेळलेली आहे ती आतापर्यंतची त्याच्या करिअर मधली सगळ्यात बेस्ट इनिंग आहे। आणि सगळ्यात महत्वाचं, ज्यावेळेस ऑस्ट्रेलियानं वर्ल्ड कपच्या बाहेर काढलं होतं टीम इंडियाला, त्याचं दुःख रोहित शर्माला एवढं झालं होतं की जवळपास 1 महिन्यापर्यंत तो रूम मध्येच बसून होता, बाहेर कुठेच गेला नव्हता किंवा कोणाच्याच कॉन्टॅक्ट मध्ये नव्हता, अशा बातम्या समोर आल्या होत्या। आणि त्याचं जे काही दुःख होतं आणि त्याचं जे काही बदला घ्यायचा होता ते बदला कशा प्रकारे घ्यायचा असतो हे रोहित शर्मानं काल दाखवलेलं आहे। म्हणजे जो त्याला राग होता पूर्ण त्यानं ते रागाची परतफेड केलेली आहे, असंच कालच्या इनिंग वरून दिसून आलं। तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे टीम इंडियानं जो स्कोर बनवला तो आतापर्यंत T20 वर्ल्ड कप मधला सगळ्यात हायेस्ट स्कोर आहे आणि रोहित शर्मानं बी त्याच्या करिअर मधला हायेस्ट स्कोर काल बनवलेला आहे। 205चं टार्गेट दिलं होतं तेव्हाच असं वाटत होतं की ऑस्ट्रेलिया हारणारच आहे, परंतु 2 विकेट पडल्यानंतर सुद्धा ट्रॅव्हिस हेडनं ज्या प्रकारे वर्ल्ड कप मध्ये आपल्याला हरवलं होतं अगदी त्याच प्रकारे काल फिलिंग परत दिली होती की आज पण ट्रॅव्हिस हेड इंडियाला हरवू शकतो, कारण खूप फॉर्म मध्ये होता आणि 127 वर फक्त 2च विकेट पडलेल्या होत्या। तेव्हा असं एक वेळ वाटायला लागलं होतं की यावेळेस पण इंडिया ऑस्ट्रेलियाकडून हरणार आणि 19 नोव्हेंबरची पुनरावृत्ती आज बी होणार, परंतु तसं काही झालेलं नाही। त्यावेळेस जो मदतीला आला तो कुलदीप यादवने येऊन मॅक्सवेलला आउट केलं आणि मॅक्सवेलला आउट केल्यानंतर पुढच्याच ओव्हरमध्ये अक्षर पटेलनं ज्या प्रकारे IPL मध्ये स्टॉयनिसला परेशान केलं होतं त्याच प्रकारे काल पण त्याचा विकेट घेऊन असं आता जेव्हा स्टॉयनिस आउट झाला तेव्हा असं वाटायला लागलं की आता कुठेतरी इंडिया मॅच जिंकू शकतो। आणि 17व्या ओव्हरला बुमराने येऊन ट्रॅव्हिस हेडचाच विकेट घेतला, तेव्हा तर कन्फर्म झालं की आता इंडियाच मॅच जिंकणार आहे। मित्रांनो, ऑस्ट्रेलियाला हरवलं याचं तर समाधान आहेच, परंतु ज्या प्रकारे हरवलं त्याचं खूप जास्त समाधान आहे, कारण ऑस्ट्रेलियानं ज्या प्रकारे वर्ल्ड कपच्या बाहेर काढलं होतं आणि 140 करोड इंडियन्सचा त्यावेळेस जे निराशा आली होती, जे दुःख झालं होतं, त्याचा पूर्णपणे बदला आणि त्याच्यापेक्षा 1000 पटीने चांगला बदला घेतलेला आहे, याचं समाधान कालचा मॅच बघून नक्कीच झालेलं आहे। तर ओव्हरऑल रोहित शर्माकडून शिकायला पाहिजे की बदला कसं घ्यायला पाहिजे आणि ऑस्ट्रेलियाला या वर्ल्ड कपच्या बाहेर काढण्यात पण यश आलेलं आहे।